नमस्कार मंडळी. स्टार प्रवाह वाहिनीवरील लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेतून घराघरात जाऊन पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे ईशा केसकर. अल्पावधीतच या मालिकेने भरमसाठ यश मिळवले आहे. ईशा केसकर या मालिकेत मुख्य नायिका असून कला खरे हे पात्र साकारत आहे. नावाप्रमाणेच कला एक उत्तम कलाकार आहे. तिला हातकाम, रंगकला आणि चित्रकलेची आवड आहे. ती देवीची मूर्ती आणि दागिने घडवते. अंबाबाईच्या देवळाबाहेर कलाचं दागिन्यांचं दुकान आहे. या अगोदर ईशा केसकर हिने जय मल्हार मध्ये बानू ही भूमिका साकारली होती. तसेच माझ्या नवऱ्याची बायको मध्ये शनाया हे पात्र अगदी चोख बजावले होते. त्यामुळे ईशा केसकर ही घराघरात जाऊन पोहोचली आहे. सध्या ती कला हे पात्र साकारत आहे. ईशा ही सोशल मीडियावर फार सक्रिय आहे. तर मंडळी, आज आपण ईशा केसकर यांचे पती कोण आहेत हे जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब आणि लाईक करा. ईशा केसकर ही काहे दिया परदेस फेम अभिनेता ऋषी सक्सेना बरोबर जवळपास 4 वर्षापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. ईशा आणि ऋषी सतत एकमेकांसोबतचे फोटो आणि व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करताना दिसतात. हे दोघे लग्न कधी करणार आहेत याबद्दल आता चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. ईशा आणि ऋषी यांची लव्ह स्टोरी चला हवा येऊ द्या या कार्यक्रमापासून सुरू झाली. दोघे पहिल्यांदाच या कार्यक्रमात भेटले आणि तिथूनच त्यांची लव्ह स्टोरी सुरू झाली. सध्या ऋषी सक्सेना गुम है किसी के प्यार में या हिंदी मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. तर तुम्हाला ईशा आणि ऋषीची जोडी आवडली का हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी सफर ताऱ्यांची या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.